चला मित्रांनो, 8 दिवस आपल्या उपक्रमाला सुट्टी होती मित्रांनो. काल पेपर होता माझा. आजपासून आपण नवीन स्वरूपात मित्रांनो द 15 मिनिट शो हा एक उपक्रम तुमच्या जीके साठी असू द्या, मराठीसाठी असू द्या, चालू करणार आहोत मित्रांनो. या 15 मिनिटात आपण काय पाहणार आहे मित्रांनो? 15 मिनिटात तुम्हाला अगोदर परीक्षेला आलेले जे प्रश्न आहेत ते वन लाइनर स्वरूपात आपण मित्रांनो पाहणार आहोत, जेणेकरून कमीत कमी वेळात तुमचं फास्ट आणि जास्तीत जास्त रिव्हिजन व्हावं. आणि तुम्हाला काय प्रश्न ह्याच स्वरूपाचे येतात आणि ह्यातलेच जवळपास भरपूर प्रश्न तुम्हाला रिपीट होणार आहेत. आणि याच प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला मी एक्झाम ओरिएंटेड अजून प्रश्न कशा पद्धतीने तुम्हाला विचारले जाऊ शकतात तेही लेक्चर मध्ये सांगणार आहे. बघा मित्रांनो, वेळ न घालवता आपण आपल्या द 15 मिनिट शो या उपक्रमाला चालू करूया. बघा, त्यामधला मित्रांनो पहिलाच प्रश्न बघा, डॅश डॅश मुळे अवकाश निळ्या रंगाचे दिसते. बघा मित्रांनो, त्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रकाशाचे विकिरण. प्रकाशाचे विकिरण. बघा मित्रांनो, प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय? ज्यावेळेस मित्रांनो सूर्यापासून प्रकाश आपल्या पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो त्यावेळेस वातावरणातल्या लहान लहान कणांवर तो प्रकाश पडतो आणि तिथून काय होतं तर ती दिशा बदलते. म्हणजे प्रकाश काय करतो तर विखरतो. प्रकाशाचं स्कॅटरिंग होतं, त्यालाच मित्रांनो प्रकाशाचे विकिरण असे म्हणतात. मग याच प्रकाशाच्या विकिरणामुळे अवकाशाचा रंग निळा दिसतो. परत सकाळी सूर्य उगवल्यानंतर किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर जरा लालसर दिसतो. ही सर्व उदाहरणं मित्रांनो प्रकाशाच्या विकिरणाचे आहेत. बघा पुढचा प्रश्न, हायड्रोफोबिया जलदोष हे कोणत्या रोगाचे महत्वाचे लक्षण आहे? बघा मित्रांनो, त्याचं उत्तर आहे रेबीज. रेबीज या रोगाचं महत्वाचं लक्षण काय तर हायड्रोफोबिया, जलद्वेष. बघा, रोगांवरती एक प्रश्न विचारला जातो. आता रेबीजच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर रेबीज कशामुळे तर कुत्रा हा प्राणी चावल्यामुळे रेबीज हा रोग होतो. आणि त्याचं महत्वाचं लक्षण काय आहे तर आपल्याला हायड्रोफोबिया म्हणजेच काय, पाण्याची भीती वाटते. हायड्रोफोबिया म्हणजेच काय, पाण्याची भीती आपल्याला वाटते. बघा, रेबीजचा शोध मित्रांनो लुईस पाश्चर यांनी लावला होता. एवढं व्यवस्थित ध्यानात ठेवा. कोण लावला होता तर लुईस पाश्चर यांनी लावला होता. लुईस पाश्चर यांनी लावला होता. एवढं ध्यानात ठेवा. बघा पुढचा प्रश्न, बेकिंग पावडर म्हणजे काय? बघा मित्रांनो, बेकिंग पावडर आपल्याला त्याचं रासायनिक नाव विचारलेलं आहे मित्रांनो. मग तुम्हाला ह्या प्रश्नाच्या अनुषंगानं अजून महत्वाची जी काय पावडर असतील म्हणा, खनिज असतील म्हणा, ती महत्वाची खनिज आणि त्यांची रासायनिक नावं किंवा संज्ञा व्यवस्थित पाठ करायची आहेत. ध्यानात ठेवा. त्याचं उत्तर आहे मित्रांनो बेकिंग पावडर म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच NaHCO3. त्याचं जर ही संज्ञा जर विचारली, सूत्र जर विचारले NaHCO3 हे त्याचं सूत्र आहे मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? बघा मित्रांनो, त्याचं उत्तर आहे 98.6 फॅरनहाइट. पुढचा प्रश्न बघा, उंच ठिकाणी अन्न शिजण्यास वेळ लागतो कारण? बघा मित्रांनो, उंच ठिकाणी अन्न शिजण्यास वेळ लागतो कारण बघा उत्तर आहे त्याचं मित्रांनो वातावरणाचा दाब कमी असतो. कारण उंचीवरच्या ठिकाणी वातावरणाचा दाब कमी असतो, त्यामुळे काय होतं तर अन्न शिजायला वेळ लागतो. कारण समुद्र सपाटीला हवेचा दाब हा कमी असतो आणि हवेचा दाब कमी असल्यामुळे आपलं पाणी आहे ते 100 सेल्सिअसला उकळतं. पण उंचीवर गेल्यावर हवेचा दाब कमी होतो, तेच पाणी कमी सेल्सिअसला उकळतं. जर समुद्र सपाटीवर 100 सेल्सिअसला जर पाणी उकळत असेल, तेच पाणी उंचीवर गेलं तर समजा 90 सेल्सिअसला उकळतं. म्हणजे त्या पाण्याचं काय तर तापमान कमी होतं, त्यामुळं उंचीवर अन्न शिजण्यास वेळ लागतो मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न, मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आयरिस. काय आहे? आयरिस. बघा मित्रांनो, मानवी डोळ्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातोय. मानवी डोळा काय काय मानवी डोळ्याच्या संबंधित महत्वाच्या गोष्टी आहेत बघा. आता आयरिस बघितलं, आयरिस म्हणजेच बुबुळ असते मित्रांनो. बुबुळ आपल्याला माहित आहे, बुबुळ असते, कळलं? आयरिस म्हणजेच बुबुळ असते. बघा पहिल्यांदा महत्वाचा डोळ्याचा पार्ट म्हणल्यावर कॉर्निया एक ध्यानात ठेवा, कॉर्निया. परत असतो आयरिस आणि नंतर ना शेवटी असतो मित्रांनो रेटिना असतो.
कळलं? हे व्यवस्थित हे 3 अवयव डोळ्याचे आहेत, कॉर्निया, आयरिस आणि रेटिना. एवढं व्यवस्थित ध्यानात ठेवा. आणि मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो म्हणजेच आयरिस. याचं उत्तर आहे आयरिस. बघा पुढचा प्रश्न, ड जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? बघा मित्रांनो, ड जीवनसत्वाच्या अभावी मुडदूस हा रोग होतो. मग याच अनुषंगाने आपल्याला बाकीचं जीवनसत्व, त्यांची रासायनिक नावं काय आहे ते, परत बाकीच्या जीवनसत्वामुळे कोणता कोणता रोग होतो मित्रांनो व्यवस्थित ध्यानात ठेवायचा आहे. बघा मित्रांनो, ए जीवनसत्वाला आपण म्हणतो रेटिनॉल, परत बी चं बी कॉम्प्लेक्स आहे, सी चं काय तर ऍस्कॉर्बिक आम्ल म्हणजेच ऍस्कॉर्बिक आम्ल म्हणतो, आणि सी या जीवनसत्वाच्या अभावामुळे मित्रांनो आपल्याला स्कर्वी हा रोग होतो. बरोबर आहे. परत डी आहे, डी लाच रासायनिक आहे, रासायनिक नाव आहे मित्रांनो कॅल्सिफेरॉल. याचं रासायनिक नाव काय आहे तर कॅल्सिफेरॉल आहे. कळलं? आणि त्याच्याच डी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मुडदूस हा रोग होतो. परत के जीवनसत्व महत्वाचं आहे मित्रांनो. के जीवनसत्व रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत खूप आणि खूप महत्वाचं जीवनसत्व आहे. ई जीवनसत्व आहे मित्रांनो. ई जीवनसत्व या कमतरतेमुळे वांझपणा येतो, आणि ई जीवनसत्व हे अँटीऑक्सिडंट म्हणून ओळखलं जातं. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, तराजूचे कार्य डॅश डॅश नुसार चालते. बघा तत्व, कोणत्या तत्वानुसार तराजूचं कार्य चालतं तर परिवलनाच्या तत्वानुसार तराजूचं कार्य चालतं. पुढचा प्रश्न बघा, सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? बघा मित्रांनो, हे आपल्याला गोष्टी माहितीच पाहिजेत असल्या. कळलं का? माहितीच असल्या पाहिजेत. बघा त्याचं उत्तर आहे 120 ते 80 एवढा बीपी रक्तदाब माणसाचा असला पाहिजे. बघा पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली? बघा मित्रांनो, पोलिओची लस 2 शास्त्रज्ञांनी शोधून काढली होती. एक आहेत साल्क आणि दुसरे आहेत सेबिन. बघा मित्रांनो, साल्कनं जी लस शोधून काढली होती ती लस इंजेक्शनद्वारे देणारी होती. इंजेक्शनद्वारे दिली जात होती. आणि सेबिन जे होते, सॅबिन असं म्हणतात त्यांना, आणि सॅबिन यांनी जी लस शोधली होती ती तोंडावाटे दिली जात होती. तोंडावाटे दिली जाते. बघा मित्रांनो, याच्यावरती अजून परत तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो सॅबिन वरती, आणि असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की पोलिओची लस जी तोंडावाटे दिली जाते त्याचे संशोधन कोण केलं, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा इंजेक्शनद्वारे जी पोलिओची लस दिली जाते ती कोणी शोधून काढली, असाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो. ध्यानात ठेवा, साल्क इंजेक्शनद्वारे दिली जाते आणि सॅबिन तोंडावाटे दिली जाते. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवास होतो? बघा मित्रांनो, ते उत्तर आहे डोळे. व्यवस्थित ध्यानात ठेवा, ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे तर डोळ्याशी संबंधित आहे. बघा पुढचा प्रश्न, तंबाखू मध्ये डॅश डॅश हे धोकादायक रसायन असते. बघा प्रश्न का विचारला असेल तर तंबाखू हे आपल्या शरीरास हानिकारक आहे. मग आपल्याला कळलं पाहिजे की त्यात कोणता घातक रसायन आहे तर मित्रांनो त्यामध्ये निकोटीन नावाचं धोकादायक रसायन आहे जे कॅन्सरला कारणीभूत असतं. बघा मित्रांनो, चॅट जीपीटीचा अर्थ काय विचारलाय? चॅट जीपीटी काय आहे? बघा मित्रांनो, चॅट जीपीटी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक चॅटबॉट आहे मित्रांनो. चॅट जीपीटी बरोबरच अजून गुगलचं एक चॅटबॉट आहे मित्रांनो, त्याला आपण म्हणतो जेमिनी. परत चीनचं एक आहे मित्रांनो डिपसिक. हे 2-3 नावं व्यवस्थित ध्यानात ठेवा. चॅट जीपीटी, जेमिनी, डिपसिक हे काय तर चॅटबॉट आहेत मित्रांनो, AI चॅटबॉट आहेत, एवढं ध्यानात ठेवा. बघा मित्रांनो, पुढं समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात? बघा मित्रांनो, समुद्राची खोली मोजण्यासाठी उत्तर आहे सोनार तंत्रज्ञान. बघा समुद्राची खोली आपण सोनार हे तंत्रज्ञान वापरून मोजतो. आणि समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणतं एकक वापरतात असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो फॅथम. समुद्राचं एकक, समुद्राची उंची, खोली मोजण्याचं एकक आहे फॅथम. हे पण ध्यानात ठेवा, याच्यावरती प्रश्न तुम्हाला पडलेला आहे तरी पण रिपीट ध्यानात ठेवा, प्रश्न येऊ शकतो. आणि सोनार तंत्रज्ञानात मित्रांनो अल्ट्रासाऊंडचा वापर केला जातो. अल्ट्रासाऊंड म्हणजे सव्यातीत ध्वनी, म्हणजे 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्तीचा ध्वनी, 20,000 हर्ट्ज क्षमतेपेक्षा जास्तीचा ध्वनी हा
आपल्या सोनार तंत्रज्ञानात वापरला जातो. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, थर्मामीटर मध्ये कोणता धातू असतो? सोपा प्रश्न आहे, उत्तरही सोपंच आहे मित्रांनो. त्याचं उत्तर आहे पारा. पुढचा प्रश्न मित्रांनो बघा, सर्वसामान्य व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो 72. व्यवस्थित ध्यानात ठेवा, कळलं? 72 आहे. काय? 72. आणि बघा शेवटचा प्रश्न, डॉट्स उपचार पद्धत कोणत्या रोगाचे उपचाराशी संबंधित आहे? म्हणजे डॉट्स ही उपचार पद्धत आहे ती कोणत्या रोगाच्या उपचाराशी संबंधित आहे मित्रांनो? तर त्याचं उत्तर आहे क्षयरोग. काय उत्तर आहे? क्षयरोग उत्तर आहे मित्रांनो. आणि अजून तुम्हाला जर याच्यावरती प्रश्न विचारायचा तर क्षयरोगासाठी कारणीभूत घटक कोणता आहे, तर रोगकारक कोणता आहे, तर कोणता जीवाणू आहे म्हणलं तर ट्युबरक्युलोसिस हा जीवाणू आहे. आणि डॉट्स हा उपक्रम कधी चालू झाला तर मित्रांनो 1997 ला चालू झाला. कधी चालू झाला तर 1997 ला चालू झाला. ही तारीख ही माहिती पाहिजे. बघा बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न, कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो? मग अशीच बघितलं आपण रेबीज. कुत्रा चावल्यामुळे रेबीज हा रोग होतो. बघा पुढे, डॅश डॅश लाच पॉवर हाऊस ऑफ सेल, ऊतींचे ऊर्जास्थान असे म्हणतात. बघा मित्रांनो, हा प्रश्न सोपा आहे असं वाटू शकतं, पण हा प्रश्न तेवढा सोपा नाही. कळलं? बघा, मायटोकॉन्ड्रिया मायटोकॉन्ड्रिया त्यालाच काय म्हणतात? मायटोकॉन्ड्रियाला तंतुकणिका असे म्हणतात मित्रांनो. तंतुकणिका काय म्हणतात? तंतुकणिका. बघा, तंतुकणिकेलाच ऊतींचं ऊर्जा स्त्रोत असे म्हटले जाते. उत्तर आहे मायटोकॉन्ड्रिया. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या फळातून मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी म्हणजेच क जीवनसत्व मिळते? मित्रांनो उत्तर आहे आवळा. बघा, तुम्हाला समजा जीवनसत्व विचारले आणि त्याचे स्त्रोत विचारले तर काही मूलभूत घटक माहित पाहिजेत. आता क जीवनसत्वाच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर जी लिंबूवर्गीय फळ आहेत, जी सर्व प्रकारची लिंबूवर्गीय फळं म्हणा, तुम्ही संत्री म्हणा, मोसंबी म्हणा, लिंबू म्हणा, आवळा, ही जेवढी काही तर लिंबूवर्गीय फळ आहेत त्यामध्ये क जीवनसत्व आढळतं मित्रांनो. कोणतं जीवनसत्व आढळतं? क जीवनसत्व आढळतं. बघा पुढचा प्रश्न, अॅनाफिलिस डासाची मादी चावल्यामुळे डॅश डॅश हा रोग होतो. बघा, डेंग्यू रोग कशामुळे होतं, मलेरिया रोग कशामुळे होतं, अजून बाकीचे जे काय काय रोग आहेत ते कशामुळे होतात, त्यांचे रोगकारक आपल्याला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो. अॅनाफिलिस डासाची मादी चावल्यामुळे मलेरिया हा रोग होतो. आणि कारक कोणता आहे रे त्याचा? प्लाझ्मोडियम फायवॅक्स मुळेच मलेरिया रोग होतो. प्लाझ्मोडियम फायवॅक्स हे पण ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय? बघा, रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास काय? पेशींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? कवकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? असे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्या दृष्टिकोनातून तुम्ही माहिती बघून घ्या मित्रांनो. त्याचं उत्तर आहे हेमॅटॉलॉजी. उत्तर आहे हेमॅटॉलॉजी. बघा पुढचा प्रश्न, कच्ची फळे पिकवण्यासाठी डॅश डॅश याचा उपयोग करतात. बघा, कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणतं संप्रेरक उपयोगात येतं? तर त्या संप्रेरकाचं नाव आहे मित्रांनो इथिलीन. त्या दृष्टिकोनातून बाकीचं अजून आहेत, ऍब्सिसिक ऍसिड आहे, परत जिब्रेलिन आहे. मग ऍब्सिसिक ऍसिडचा उपयोग कशासाठी होतो तर मित्रांनो वृद्धत्व निर्माण करण्यासाठी, वनस्पतींमध्ये वृद्धत्व निर्माण करण्यासाठी ऍब्सिसिक ऍसिडचा वापर केला जातो. जिब्रेलिनचा वापर कशासाठी केला जातो तर जिब्रेलिनचा वनस्पती या वाढीसाठी जिब्रेलिनचा वापर केला जातो. त्या दृष्टिकोनातून त्या दोन गोष्टी व्यवस्थित ध्यानात ठेवा. बघा, एयू ही रासायनिक संज्ञा कोणाची आहे? बघा, एयू ही रासायनिक संज्ञा सोने या धातूची आहे. बघा, मग आपल्या आवर्त सारणीमध्ये एक 6-7 असे धातू आहेत की त्याला जरा वेगळ्या रासायनिक संज्ञा आहेत. जसं सोना आहे, सोन्याला ऑरम म्हणतात एयू. परत चांदी आहे अर्जेंटियम. चांदीला एजी आहे. चांदीला काय? चांदीला मित्रांनो चांदीला एजी आहे, एजी. परत मित्रांनो परत एसएन टीन एसएन ला आपण म्हणतो
टीन, कळलं? टीन या धातूचे रासायनिक संज्ञा एसएन आहे. परत अँटीमनी, अँटीमनीची रासायनिक संज्ञा मित्रांनो एसबी आहे. परत लोह म्हणजे आयर्नची रासायनिक संज्ञा आहे मित्रांनो Fe. कळलं? आणि मरकुरी म्हणजेच पाऱ्याची संज्ञा आहे मित्रांनो Hg. हे व्यवस्थित एवढ्या संज्ञा बघा. ह्यात परत अजून एखादा प्रश्न रिपीट होऊ शकतो तुम्हाला. पारा, Fe, Sb, Sn, Ag एवढं व्यवस्थित ध्यानात ठेवा. कळलं? पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. होमिओपॅथीचे जनक म्हणून होमिओपॅथीचे जनक कोण होते? तर होमिओपॅथीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते मित्रांनो? त्याचं उत्तर आहे सॅम्युअल हेनमन. उत्तर आहे सॅम्युअल हेनमन. बघा, याच प्रमाणात तुम्हाला वनस्पतीशास्त्राचा जनक विचारला जाऊ शकतो, प्राणीशास्त्राचा जनक विचारला जातो, पेशींचा शोध कुणी लावला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या प्रश्नाची तयारी तुम्हाला मित्रांनो करायची आहे. व्यवस्थित बघा. पुढे बघा, घटसर्प, विषमज्वर, क्षयरोग, गोवर यापैकी विषाणूमुळे होणारा रोग कोणता? तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे गोवर हा रोग विषाणूमुळे होतो आणि बाकीचे घटसर्प, विषमज्वर आणि क्षयरोग हे रोग मित्रांनो जीवाणूमुळे होतात. मग आता मला सांगा, क्षयरोग हा कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर ट्युबरक्युलोसिस मुळे होतो. आणि विषमज्वर, टायफॉइड, साल्मोनेला टायफी मुळे टायफॉइड होतो. आणि घटसर्प पर्ट्युसिस या कारकामुळे घटसर्प हा रोग होतो. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, BCG ही लस प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी वापरली जाते? बघा मित्रांनो, क्षयरोगावरती किती प्रश्न आहेत. उत्तर आहे याचं क्षयरोग, BCG लस. एवढं ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? बघा, सोपा आहे. त्याचं उत्तर आहे त्वचा. पुढचा प्रश्न बघा, नायट्रोजन, युरिया, शेणखत, पोटॅश यापैकी गटात न बसणारा शब्द होता. बघा किती सोपा प्रश्न विचारला. याचं उत्तर काय मित्रांनो? नायट्रोजन. नाही रे, नायट्रोजन नसेल याचं उत्तर, प्रिंटिंग मिस्टेक आहे. याचं उत्तर शेणखत पाहिजे मित्रांनो. बघा, नायट्रोजन, युरिया आणि पोटॅश हे रासायनिक खत आहेत आणि आपलं शेणखत हे कसं आहे? नैसर्गिक खत आहे, म्हणजे जैविक खत आहे. ही बाकीची रासायनिक खत आहेत. या कॉन्टेस्टनं या प्रश्नाचं उत्तर आहे शेणखत. बघा, 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? बघा मित्रांनो, एकक आणि म्हणजे दुसऱ्या ह्याच्यात वर्गीकरण केलं तर त्याची संख्या काय किती असते तेवढं बघा. 1 हॉर्स पॉवर म्हणजेच किती वॅट? तर 746 वॅट. त्याचं उत्तर आहे 746 वॅट. बघा पुढचा प्रश्न, कोविड-19 महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी कोणते अभियान राबवण्यात आले? बघा, करंटचा प्रश्न आहे मित्रांनो. त्याचं उत्तर आहे ऑपरेशन वंदे भारत. म्हणजे जगात आपल्या भारत देशानं जी कोणती वेगवेगळी ऑपरेशन्स राबवलेत तेही ऑपरेशन्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, आपण कमीत कमी वेळात भरपूर जवळपास 30-35 प्रश्न आहेत. एवढ्या 30-35 प्रश्नांचं रिव्हिजन केलेलं आहे आणि आजपासून हा असाच कार्यक्रम आपला डेली चालू राहील. द 15 मिनिट शो जीकेचे, त्याच्यानंतर मराठीचे पण चालू करणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर करंट अफेअर्स, तुम्हाला आता परीक्षा दृष्टीने जे महत्वाचं करंट अफेअर्स आहेत तेही आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. चला.